11 जुलै 2025चा तो दिवस होता. सायंकाळचे 6 वाजता कामिनी नावाची महिला घरामध्ये चहा बनवत होती. भजे बनवलेले होते कारण बाहेर भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडत होता. अचानक चालू झालेल्या या पावसामुळे कामिनी घरामध्ये एकटी असल्याने तिच्या कामामध्ये व्यस्त होती. त्यावेळेलाच एक 22 वर्षाचा तरुण त्या ठिकाणाहून अचानक तिच्या घरामध्ये घुसला. तिला समजेना तिच्या हातातून चहाचा कप पडला. घाबरली एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिला वाटलं की काय झालं नेमकं. पण तो तरुण म्हणला, "बा घाबरू नका मामी, मी इथून चाललो होतो त्यावेळेला पावसामध्ये भिजलो. भरपूर वेळा ट्राय केलं की कोणाच्या घरी जाऊ, पण सगळ्यांचे दरवाजे बंद होते. पण तुमचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे मी गाडी बाहेर लावून अचानक घरी आलो. असं काय घाबरू नका, टेन्शन घेऊ नका." त्यावेळेला ती कामिनी थोडी भिलेली होती. स्वतःला शांत केलं एक दीर्घ श्वास घेऊन आणि त्याच्याकडे बघितलं. एकदा त्यांनी बाहेर बघितलं तर त्याची गाडी होती. बाहेर भला मोठा पाऊस होता. नेमकंच रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळं तो त्या ठिकाणी आलेला होता शिवम. कामिनीने थोडा श्वास घेतला, थोडी शांत झाली, पाण्याचा एक घोट घेतला आणि आता थोडं चौकशी करायला लागली. शिवम सांगू लागला की मी या इथंच थोडे अंतरावरती कामाला आहे. त्या ठिकाणी काम करतो मी एका शेटजीच्या घरी. त्या ठिकाणी चाललो होतो तर अचानक पाऊस झाला चालू, त्यामुळे मला इथं यावं लागलं. आता ही कामिनी त्याला चहा देते. दोघं बसून चहा पितात. आता हा पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नव्हता. मोठमोठ्यानं वारं सुटलेलं होतं. विजा कडकडत होत्या. कोणाच्या घरावरचे पत्रे उडून चालले होते तर कोणाचं छप्पर निघालं होतं उडून. हे सगळं दृश्य बघून हा शिवम आता थोडा चिंतेत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता बघून ही कामिनी त्याला विचारते की काय झालं. शिवम म्हणला, "मला तर जायचंय, अंधार तर पडायला लागला आहे आणि हा पाऊस काय उघडायचं नावच घेईना. उलटं जास्तच पाऊस यायला लागला आहे. पूर्ण रस्त्यावरती पाणी भरलंय. आता जाऊ कसं मी, आता थांबू कुठं." आता याच्या चेहऱ्यावरची चिंता बघून ही कामिनी त्याला म्हणते की आजच्या रात्र तुम्ही इथंच थांबा. तो शिवम त्याच्या चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो की तुमच्या घरामध्ये तुम्ही एवढे वेळ झालं एकट्याच दिसताय, एकटी महिला, आणि तुम्ही मला असं इथं थांबायला सांगताय. तर असं कसं होऊ शकतं. एकट्या महिलेपाशी कसं थांबू मी. मला हे बरं वाटत नाही. त्यावेळेला कामिनी म्हणते, "नका टेन्शन घेऊ, काय अडचण नाही, तुम्ही थांबा इथं." पण तो शिवम म्हणला की मला तर मालकापाशी जावंच लागेल, कारण कसं आहे, नाही गेलो तर माझं नुकसान होईल. कामिनी त्याच्याकडे बघतच बसलेली होती. 24 वर्षाचा तरुण, दिसायला जवान, तर्नाबांड. आणि ही कामिनी विधवा महिला. हिचा पती मरून भरपूर दिवस झाले होते. त्यावेळेला तिच्या मनामध्ये काय झालं काय माहिती. ती अचानक ₹5,000चा बंडल काढून त्या शिवमच्या हातात ठेवते आणि म्हणते की तुझं जे काय नुकसान होईल ती हे घे, मालकाच्या तोंडावरती मार, पण तू आज इथंच थांब. त्याच्यानंतर शिवम त्या ठिकाणी तयार होतो आणि तयार झाल्यानंतर त्या दोघांमध्ये थोडं जेवण वगैरे होतं. रात्री झोपायची वेळ. त्याच्यानंतर त्या शिवमने रात्री झोपायच्या वेळेला जेवण वगैरे करून त्या कामिनीकडे बघितलं. ज्या कामिनीच्या शरीराकडे बघून हा शिवम असं काही करून बसतो, जे की आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. तर काय आहे पूर्ण गोष्ट मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2022 पासून होते. 2022मध्ये हा 18-19 वर्षाचा शिवम त्याच्या गावामधून उत्तर प्रदेशमधील त्याच्या गावामधून कामाच्या शोधामध्ये एका मोठ्या शहरामध्ये आलेला होता. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला एका ठिकाणी काम पण भेटलं. एक शेठ होता, त्याचे सिमेंटचे दुकान होतं. त्या दुकानावरती काम करायचा, दिवसभर मोलमजुरी करायचा. रात्री एका रूम दिलेली होती, त्या रूमवरती जाऊन झोपायचा. याचं असंच काम चालू होतं. दुसरीकडे ही कामिनी, तिचा पतीसोबत तिचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीसाठी वादविवाद चालू झाला. तिच्या पतीच्या चुलत भाऊ, तिचा जो सासरा आहे, यांच्यामध्ये एवढा वाद वाढला होता की या वादातून कामिनीच्या पतीचा त्या दोघांनी मिळून खून केला होता. आता कामिनी लग्नाच्या काही वर्षानंतरच एकटी पडलेली होती. तिला अजूनपर्यंत मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ती आता कोणाच्या सहाऱ्याने जगणार असाच विचार चालू होता. आता दिवसामागे दिवस जात होते. तिला कोणाचाही आधार नव्हता. कामिनीला आई-वडिलांकडे जायचा पर्याय होता, पण ती म्हटली की आई-वडिलांनी माझ्या पतीसोबत माझं लग्न लावून दिलं. माझा पती पण चांगला होता, तर मी आता त्याची विधवा बनवूनच मी जगेन. एकटी माझं खंबीरपणे आयुष्य घालवेन. ती तिच्या आई-वडिलांकडे गेली नाही, ना सासरकडे गेली. ती तिच्या हिशोबाने जगायला चालू झाली. पण शेवटी समाज एवढा बेकार समाज आहे ना, की कायम तिला नावं ठेवायचा. म्हणायचं की एक विधवा महिला कशी एकटी राहते. कुणाला पण कोण पण येऊन चढाई करत असेल हिच्यावरती. म्हणजे असा एक दृष्टिकोन जो बनलेला आहे एखाद्या विधवा महिलेबद्दल,
तेच या घटनेत घडत होतं मित्रांनो. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून ही कामिनी तिच्या तिच्या कामामध्ये व्यस्त होती. प्रॉपर्टी भरपूर होती, पैसा होता, पती नव्हता, एकटेपणा तिच्या आयुष्याला जडलेला. या सगळ्या गोष्टीला टाईम जात होता. दिवसामागे दिवस 2025 वर्ष आलं आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा जो शिवम आहे, अचानक त्या ठिकाणी आल्यानंतर या दोघांमध्ये पहिल्यांदा ओळख झाली आणि आता पहिल्याच भेटीत या दोघांनी एक रात्र पण सोबत घालवलेली होती. त्या रात्री त्या दोघांमध्ये असं काही घडलं नाही, ज्यामुळे नात्याला कलंक लागेल. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, पुढे चालून या दोघांनी असं काही केलं, ते तर आज सोशल मीडियावरती व्हायरलच आहे. त्याच्याबद्दल सांगतो तर शिवम सकाळी उठून त्याच्या त्याच्या कामाला निघून गेला. पण त्यावेळेला आता सकाळ झाली होती, दुसरा दिवस उजडलेला होता. शिवम झोपेत होता तोपर्यंतच त्याच्या तोंडापुढे ही कामिनी येऊन उभा राहिली. चहाचा कप दिला. कामिनीला बघून तो जागा झाला. अचानक हडबडला आणि त्याने विचार केला की अरे, आपण तर दुसऱ्याच्या घरात आहोत, निवांत कसं झोपलोय. असा विचार करून हा जो शिवम आहे उठून निघायच्या तयारीला लागला. कामिनी म्हणली ठीक आहे, येत जावा कधी कधी, आता कसं आहे, तुमचा स्वभाव मला भारी वाटला. कामिनीच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक प्रेम भावना जागृत झाली होती, कारण या तरुणाने तिला काहीच केलं नव्हतं, एकटी महिला असून सुद्धा. त्यावेळेला तो शिवम म्हणला, होकार दिला आणि निघायला. आता हा शिवम त्या ठिकाणाहून रस्त्यावरून यायचा जायचा. त्यावेळेला या दोघांमध्ये हसणं, चालणं, बोलणं चालूच होतं. आता या दोघांमध्ये घरी येणे, जाणे, चहा पिणे या सगळ्या गोष्टीचा सिलसिला चालू झाला होता. पावसाचा सीझन चालू होता. ही कामिनी बाजारला गेलेली होती, पण अचानक जुलै महिना गेला, ऑगस्ट महिना आला होता. पावसाचा सीझन अजूनपर्यंत चालूच होता. ही कामिनी दुकानला गेलेली होती. त्यावेळेला अचानक पाऊस चालू झाला. त्या पावसात ही भिजलेली होती. बिना काम केलेली महिला कधी काम केलं नाही, कधी पावसात भिजली नाही. त्यामुळे ही आजारी पडली. आजारी एवढी पडली की हिला आता व्हायरल फीवर झाला होता, ताप झाला होता. एवढा ताप तिच्या डोक्यापर्यंत चढला. यावेळेला आता हे सांगणार तर कुणाला, कोणाशी बोलणार, हे सगळं तिच्या डोक्यात चालूच होतं. दुसरीकडे आजार तिला झालेला होता. त्यावेळेला ही तिच्या घरात एकटीच पडून राहिली. पण हा जो शिवम आहे, याला सवय लागली होती घरापुढून जाताना हिला हाक मारायची. 2 दिवस झालं दिसली नाही, त्यामुळे त्याने घरात येऊन बघितलं तर ही खाटावर पडलेली आहे, आजारी. हात लावून बघितला, तापाने फणफणती आणि आता असं वाटतंय की प्राण सोडून देईल. शिवमने उचललं, पटकन दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात गेल्यानंतर 3, 4, 5 दिवस लागले तिला नीट होण्यासाठी. तिच्या डोळ्यापुढे शिवम उभा होता, डॉक्टरांशी बोलत होता की डॉक्टर साहेब, कितीही खर्च करा, चांगल्या पद्धतीने चांगल्या गोळ्या द्या, पण हिला नीट करा. आता हे सगळं दृश्य बघून हिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कामिनीने विचार केला की आपल्यासाठी अजूनपर्यंत आपल्या लोकांनी काही केलं नाही, पण हा बिनओळखीचा अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी हे सगळं करतोय. कामिनी त्या शिवमला विचारते की काय झालं होतं मला. त्याने सांगितले की ताप झाला होता, व्हायरल फीवर झाला होता. तर खूप दिवस झाले तुम्ही दवाखान्यात आहेत. किती दिवस? 5 दिवस. म्हणल्यानंतर ती डोकंच हात लावते डोक्याला आणि म्हणते की तू इथंच आहे का? तो म्हणला हो, मी 5 दिवस झाले इथेच आहे. तिने विचार केला की बिचारा, त्याची मजुरी सोडून तो इथे थांबलेला आहे माझ्यासाठी आणि वरून 20-25 हजार रुपये दवाखान्याचं बिल पण त्याने स्वतःच भरले. आता हे सगळं बघून तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम जागं झालं होतं. अजून 4-5 दिवस त्या ठिकाणी थांबल्यानंतर हिला डॉक्टरांनी घरी जायची परवानगी दिली. हा जो शिवम होता गाडीवरती घेऊन तिला तिच्या मोहल्ल्यामध्ये नेऊन सोडलं. पण आसपासच्या शेजारच्या बाया तिच्यावरती नजर ठेवूनच 5 दिवस झालं कुठं गायब आहे महिला, अचानक एका पोरासोबत गाडीवरती येते. काय झालं होतं हे कुणाला माहीत नव्हतं, पण लोकांची बोलण्याची मनस्थिती, लोक म्हणायला लागली की विधवा महिला बघा कशी फिरते कोणासोबत पण. हे शब्द आता तिच्या कानावरती येत होते. शिवमने आणि त्या कामिनीने दोघांनी हे शब्द झटकून दिले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्याला सुरुवात केली. 2026चा आता होळीचा दिवस होता. आता हे सगळं घडून भरपूर दिवस झाले होते. 2026 वर्ष हे उजाडलं. 2026मध्ये होळीचा तो दिवस होता. या दिवशी ही जी कामिनी आहे तिच्या पायऱ्यावरती बसलेली होती. निराश होती, कारण विधवा महिलेला होळी खेळू देत नव्हती त्या मोहल्ल्यामध्ये. त्यामुळे निराश बसलेली होती. त्यावेळेलाच तो शिवम होळी खेळण्यासाठी त्या ठिकाणी आला. ती निराश बसलेली बघून तिच्यापाशी जाऊन बसला आणि विचारायला लागला, काय झालं, का असं बसलात? त्यावेळेला तिने पूर्ण गोष्ट सांगितली आणि सांगितलं की कसा तिचा पती मारला कोणी, त्याच्या नातेवाईकांनी. याला हे ऐकून खूप वाईट वाटलं. चला म्हणला होळी खेळू. पण ती म्हणली होळी आता कशी खेळणार, विधवा महिलेला कोण होळी खेळू देतंय, आणि तू तर माझ्यासोबत होळी कशी खेळणार, मला सांग ना, आपल्यात काय नातं आहे? त्यावेळेला
या शिवमने थोडा पण विचार केला नाही. डायरेक्ट घरामध्ये गेला. त्या मंदिरामध्ये सिंदूर ठेवलेलं होतं. सिंदूरच्या डब्यामधून एका मुठीने सिंदूर घेतला आणि तिच्या डोक्यात लावलं आणि म्हणला की आजपासून तू माझी पत्नी आहे. हे सगळं दृश्य महिला बघतच होत्या. त्यांच्या समोर पण उभं राहून म्हणला, आम्ही दोघांनी लग्न केले. आमच्या दोघांमध्ये आता पती-पत्नीचं नातं आहे. काय बोलायचं ते बोला आणि आता ही होळी खेळणारच. आणि त्याच हातात असलेल्या कलरने या दोघांनी त्या ठिकाणी होळी खेळली. त्यावेळेला ही घटना पूर्ण मोहल्ल्यामध्ये पसरली आणि ही घटना सोशल मीडियावरती पण आली मित्रांनो. तर अशा प्रकारे ही घटना व्हायरल झाली होती. तर तुम्हाला काय वाटतंय, या शिवमने बरोबर केलं का नाही तिच्यासोबत? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओ लाईक नक्की करा.